नमस्कार मंडळी, आज आलो आहे आपण पुण्यातल्या वन ऑफ द फेमस वॉटर पार्कमध्ये, जे की पुण्यापासून काही मिनिट अंतरावरच आहे, जेथे तुम्ही छान असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊ शकता. कृष्णाई वॉटर पार्क इज मोस्ट विजिटेड पिकनिक स्पॉट इन पुणे राईट नाऊ. जेव्हा तुम्ही पुण्याला सहलीची योजना आखत असाल आणि कंटाळवाण्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तेव्हा कृष्णाई वॉटर पार्क तुमच्या आणि तुमच्या प्रियजनासाठी एक आदर्श मेजवानी आहे. ऐतिहासिक सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाच्या मध्यभागी वसलेले कृष्णाई वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हे मोजमजांनी भरलेले, साहसी आणि उत्साहाने भरलेले कौटुंबिक उपक्रमासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आणि हे बघा, छान असा खडकवासला धरण दिसतोय, जो सकाळी ना आता अगदी म्हणजे कमीच लोक आहेत, क्वचितच लोक आहे ते, पण संध्याकाळच्या वेळेस ना भरपूर लोक येथे जे आहे ते म्हणजे असंच व्हिजिट करण्यासाठी येत असतात. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे, आपण येथे सुद्धा व्हिजिट करू शकता. सो फायनली आपण आलो आहे आता कृष्णाई वॉटर पार्कमध्ये. एंट्री झालेली आहे आणि बरीच अशी पार्किंग जी आहे ती ऑलरेडी लागलेली आहे, म्हणजे बरेच लोक जे आहेत ते आलेले आहेत. आणि आता आपण जातोय, जवळजवळ 11:15 झालेली आहेत, गर्दी म्हणावी तितकी नाही आहे. सो वेलकम टू पॅराडाईज ऑफ कृष्णाई वॉटर वर्ल्ड. तर इथूनच पुढे गेल्यानंतर तिकीट काउंटर आहे, जेथे अडल्टसाठी सॅटर्डे संडेचे 800 रुपये, लहान मुलांसाठी जे की 4 फीटपेक्षा लहान असतील त्यांच्यासाठी 600 रुपये हे सॅटर्डे संडेची रेट आहे. अँड मंडे टू फ्रायडे मोठ्यांसाठी 700 रुपये आणि लहान मुलांसाठी 500 रुपये प्लस GST असणार. तर फायनली 4 तिकीट घेतले आहे. अँड जर तुम्ही नायलॉनचे कपडे आणले नसतील तर येथे सुद्धा तुम्हाला रेंटवर जे कपडे मिळतात तर नायलॉनचे ते मिळून जातील. 100 रुपये रेंट आहे त्याचा आणि 100 रुपये डिपॉझिट. कपडे परत दिल्यानंतर जे डिपॉझिट दिलेले आहे आपण ते परत मिळून जातात. आणि जसा वेळ निघतोय ना तशी गर्दी जी आहे ती वाढायला लागलेली आहे. आपण बघू शकता बरेच लोक जे आहे ते आता एंटर करताय. तर हे एंट्री गेट आहे, इथूनच आपण मध्ये जाणार आहोत. आणि इथे स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे आउटसाइड फूड इज नॉट अलाउड. इथे चेकिंगसुद्धा होते, मध्ये गेल्यानंतर आपली बॅग वगैरे जी आहे ती चेक केली जाते. सो तुम्ही काहीच कॅरी करू नका, तुमच्याजवळ खाण्याचे वगैरे जे पदार्थ आहे ते अजिबात आणू नका, नाहीतर आणल्यानंतर ते लगेच काढून घेतात, त्यांच्याकडेच ठेवतात. तर त्यामुळे न खाण्याचे पदार्थ अजिबात कॅरी करू नका. तिकीट चेक करून झाल्यानंतर आपल्याला थोडं आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जो बँड आहे तो लावला जातो प्रत्येकाच्या हातावर. कपडे चेंज करण्यासाठी इथे चेंजिंग रूम आणि लॉकर अवेलेबल आहे, पण आम्ही घरूनच वेअर करून आलेलो होतो, त्यामुळे आम्हाला चेंज वगैरे करण्याची काहीच गरज नव्हती. आपणही असंच करू शकता, त्याने ना बराच वेळ जो आहे तो आपला वाचून जातो. अँड तसंही इथे आल्या आल्या लगेच आपल्याला चेंज करावंच लागतं. सो यस, अँड लॉकर आम्ही काही घेतलं नाही आहे, कारण बॅगमध्ये फक्त कपडेच होते, त्यामुळे लॉकर घेण्याची काहीच गरज नव्हती आम्हाला. आतमध्ये आल्या आल्या लगेच ही पहिली राईड आहे, म्हणजेच ही जे आहे लहान मुलांसाठी मस्त असं केलेलं आहे. आणि मोठे सुद्धा येथे खेळत होते, म्हणजे आल्या आल्या आपण स्टार्ट जे करतो ना ते इथूनच करतो. आणि हा पहिलेच गेलेला होता, म्हणजे आम्ही बॅग ठेवत होतो त्या अगोदरच हे दोघं जे आहे ते जाऊन जे आहे पाण्यात खेळायला लागले. आणि एकदम थंडगार पाणी वाटत होतं, म्हणजे पहिले आपण लगेच घुसतो ना पाण्यामध्ये तर थंड वाटतं. आणि उन्हाळा असला तरीही इतकं जास्त म्हणजे ऊन वाटत नव्हतं आणि पाणी जे आहे ते नॉर्मल वाटत होतं, छान वाटत होतं. म्हणजे खेळायला असं नाही की एकदम असं थंडी वाजेल किंवा एकदम जास्त गरमी होईल. आणि आपण आपल्या मैत्रिणीसोबत येत असाल तर खूपच भारी. हे बघा, एकदम ह्या ज्या आहे मैत्रिणी आलेल्या आहेत आणि आत्ता ह्या गेल्या. एक जी आहे ती अजिबात हात सोडत नव्हती, पण ती ओढल्या गेली पुढे. आणि बघा, ह्या जोरात आदळल्या जातील, गेल्या 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 एकदम फायनली यस डबाक. आणि हे खूप भारी आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल मोठमोठ्या स्लाईड करायची तर हे जे एकदम बेस्ट आहे, म्हणजे एकदम जास्त हाईटही नाही आहे आणि एकदम खोलवरही नाही आहे, त्यामुळे एकदम भारी वाटतं. 2-4 स्लाईड करून झाल्यानंतर यांचं डिस्कशन जे आहे ते सुरू झालेलं आहे की आता आपण येथून निघूया आणि मोठ्या स्लाईड वगैरे ज्या आहेत त्या करूया म्हणून. आणि जर तुमची मुलं जी आहे ती 4 फीटच्या वरती असतील म्हणजे हाईटला, तर त्यांना जे आहे ते पूर्ण स्लाईड अलाउड होत्या, म्हणजे ते कोणतेही स्लाईड करू शकत होते. तर आता आलो आहे आम्ही मोठ्या स्लाईड करायला. आणि हे जे बलून आहे अशा प्रकारे वरती जातात आणि तिथून आपण घेऊन जे आहे ते खाली यायचं असतं. संडे असला तरी म्हणावी तितकी गर्दी नव्हती, माहिती नाही का म्हणून. आणि दुसरीकडे गेलो आपण, जसं की वेट एन्जॉय असेल, इमॅजिका असेल, तर तिथे ना अशी भरपूर गर्दी असते. जवळजवळ आपल्याला अर्धा तास तरी वेट करावं लागतं, अशा स्लाईडसाठी उभं राहावं लागतं लाईनमध्ये. आणि घरून निघताना मी सुद्धा तोच विचार करत होते की येथे ना वेटिंग भरपूर असते, त्यामुळे मला सुद्धा यावंसं वाटत नव्हतं. पण आल्यानंतर भारी वाटतंय, म्हणजे वेटिंग अजिबात नाही आहे. कोणत्या स्लाईडला लगेच जायचं आणि लगेच आपण जे स्लाईड वगैरे आहे करू शकतो. आम्ही वेट एन्जॉय अँड इमॅजिकाला दोघं ठिकाणी गेलेलो आहोत आणि क्यू जी आहे ती भरपूर मोठी असते, त्यामुळेच आपण म्हणजे क्यूमध्ये उभं राहूनच कंटाळून जातो आणि खूप जास्त कंटाळा आल्यामुळे ना आपण 1 ते 2 स्लाईड करतो.
पण येथे अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. दिस प्लेस इज परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ फन अँड रिलॅक्सेशन. मुलांसाठी तर अप्रतिमच आहे आणि नेक्स्ट लेवल जे एक्सपिरियन्स असणार आहे ना ते येणार आहे त्यांना. थोडी मस्ती आणि थोडी फन करून झाल्यानंतर आत्ता आलो आहे आम्ही वेव पूलला, कारण येथे थोडं रिलॅक्स व्हावं म्हटलं आणि मुलांना येथे खेळायचं होतं. वेव पूल जे आहे म्हणजे वेव जे आहे ती स्टार्ट होणार होती 3 ते 3:30च्या दरम्यान, पण यांना येथे खेळायचं होतं त्यामुळे येथे त्यांना घेऊन आलो आहे. वेव पूल जो आहे तो दिवसभर सुरू असतात आणि गाणे जे आहे ते सुद्धा दिवसभर सुरू असतात. आम्ही थोडा वेळ बसलो आणि मुलांनी एन्जॉय केल्यानंतर आत्ता फायनली झालं आहे त्यांचं आणि आत्ता भूक लागली तर आत्ता जाऊया पेटपूजेला. तर येथे जे आहे जेवणाची सोय वगैरे जी आहे ती व्यवस्थित केलेली आहे. रेट जे आहे ते सुद्धा रिजनेबल आहे आणि येथे जे काउंटर आहे तिथून आपल्याला जे काही घ्यायचं आहे त्याचं काय म्हणतो आपण कुपन घ्यावं लागेल आणि कुपन घेतल्यानंतर आतमध्ये जाऊन जे आहे आपल्याला जे हवं आहे ते ऑर्डर करून म्हणजे कुपन घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला ऑर्डर जी आहे ती मिळून जाईल. आणि इथले रेट जे आहे ते सुद्धा रिजनेबल होते. 80 रुपयापासून स्टार्ट होत होते आणि चहा जी आहे ती 20 रुपयाला होती आणि सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे आपल्यालाच घेऊन जावं लागत होतं. म्हणजे तिथे कुपन दिल्यानंतर ते आपल्याला बोलवतील किंवा तिथूनच आपण घेऊन जे आहे आपल्या टेबलवर घेऊन जायचं आहे आणि आपण तिथे एन्जॉय करू शकतो जे फूड आपण ऑर्डर केलेलं आहे. खाऊन पिऊन झाल्यानंतर गोळा एन्जॉय केला आणि नंतर आईस्क्रीम वगैरे जे आहे ते सुद्धा घेतलं होतं आम्ही, ते सुद्धा खाल्लं आणि आत्ता जातो आहे नवीन स्लाईडसाठी म्हणजे जी मोठी स्लाईड असेल त्याच्यासाठी. हे खूप भारी होतं, हे खूप आवडलं आम्हाला आणि आम्ही ना जवळजवळ याला 2 ते 3 वेळेस केलं असणार. गर्दी नव्हती त्यामुळे परत परत जात होतो आणि करत होतो. खूप भारी म्हणजे एकच एक जे होतं ना आम्हाला खूप जास्त आवडलं. आणि एकाच ठिकाणी 4-5 असल्यामुळे ना आपण अगदी वरती जाऊ शकतो आणि तिथूनच आपल्याला जे काही म्हणजे स्लाईड करायच्या होत्या त्या करू शकतो तिथून. आणि आता आलो आहे आपण पायरेट आयलंडवर. येथे दिवस घालवण्यापेक्षा अधिक रोमांचक कायच असू शकतं. हे आयलंड मुलांसाठी स्पेसिफिक डिझाईन केलेलं आहे. जर मुलं आपली 4 फीटपेक्षा लहान असतील तर त्यांच्यासाठी एकदम भारी. जरी तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही बसून जे आहे मुलांना येते सोडून ते त्यांचं एन्जॉय करू शकता आणि तुम्ही मस्त जे आहे बसून त्यांना बघू शकता इथून. मुलांना इथून निघावंसं वाटत नव्हतं पण आम्हाला पुढे अजून दुसऱ्या ज्या स्लाईड करायच्या होत्या त्यामुळे त्यांना इथून काढावं लागलं. आणि हे बघा ही स्लाईड करायची होती आम्हाला, ती सुद्धा आम्ही गेली. एकदम अशी डेंजर असते ना ती होती. अगदी डोळे बंद करून ही स्लाईड आम्ही केली. वरतून जेव्हा हे सोडतात ना तेव्हा पोटात इतका मोठा गोळा येतो की काय सांगावं तुम्हाला. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करणार तेव्हाच तुम्हाला कळणार की काय आहे हे जे स्लाईड आहे ती. हे करून झाल्यानंतर आता आम्ही जातोय पुढे आणि तुम्हाला एक स्लाईड दाखवते जी आम्ही केली नव्हती, कारण आहे ना तिथे आम्हाला भीती वाटत होती. ही जी व्हाईटवाली स्लाईड आहे ती होती ती एकदम डेंजरवाली. म्हणजे वरतून ना आपल्याला अशा प्रकारे जो काय म्हणतो ब्ल्यू दिसतंय ते हाताने पकडायचं होतं आणि तिथून ते आपल्याला सोडतील वरतून एकदम प्रेशरने आणि आपण डायरेक्ट खाली येऊ आणि अशा प्रकारे यायचं होतं. त्यामुळे ते आम्हाला तिथे भीती वाटत असल्यामुळे ते आम्ही स्किप केली होती. आणि आत्ता पुढे जातोय आम्ही. इथे जे आहे म्हणजे फनेल, टनेल, लुप्पी हुप्पी हे जे आहे ते होते. स्पायडर होता आणि यातले ना अगदी म्हणजे 2च स्टार्ट होते आणि बाकीचे जे आहे ते बंद केलेले होते. काहीतरी त्यांची रिकव्हरी म्हणजे कामं जे आहे त्यांचे जे आहे ते स्टार्ट होते त्यामुळे त्यांनी ते बंद केलेले होते. अगदी 2च स्टार्ट होते. आणि बघा हे जे दृश्य आहे ते एकदम नयनरम्य आहे. आणि फनेल आणि टनेलच हे 2च स्टार्ट होतं त्यामुळे इथे ही जी आहे ती फनेल आहे ती अजिबात आम्ही केली नाही, कारण ती खूप जास्त रिस्की वाटत होती आम्हाला. त्यामुळे आम्ही ती स्किप केली आणि आम्ही आत्ता जातो आहे टनेलमध्ये.
आणि ह्या ज्या 2 लेडीज आहेत त्यांना बघून मला धीर आलेला होता, कारण मला सुद्धा हे करावंसं वाटत नव्हतं, पण आहे ना त्यांना बघून असं वाटलं ना ह्या करू शकतात तर आपण का नाही, कारण त्यांचं वय 50पर्यंत असेल जवळजवळ, एज इज जस्ट नंबर, त्या करतात तर मी सुद्धा करायलाच पाहिजे. त्यांना बघून मला धीर आल्यामुळे मी सुद्धा ते केलं. आणि हे बघा, हे आहे फनेल. सगळ्यात डेंजर राईड जी असेल ना ती हीच होती. मला हे दुरूनच बघून असं वाटत होतं ना नकोसं, त्यामुळे मी हे काही केलं नाही. हे करून झाल्यानंतर आता जातोय आम्ही पुढे आणि तुम्ही आवाज ऐका किती डेंजर येतोय. वेव पूल जो आहे तो स्टार्ट झालेला होता, त्यामुळे वेव पूलला आलो आणि इथे बघा हे किती जास्त एन्जॉय करत आहे सगळेच, म्हणजे सगळेच इथे होते. अगदी वेव पूल जो आहे तो थोड्या वेळासाठी स्टार्ट होतो आणि लगेच ते बंद करतात, त्यामुळे सगळी जी गर्दी आहे येथे आलेली होती. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटी छान झाल्या, थ्रिलिंग एक्सपिरियन्स करून झाला आहे. लिटरली जी भीती होती ना ती निघून गेली आहे अँड सुंदर अशा आठवणी घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आहे. चेंज वगैरे केल्या आणि आम्ही थोडं लवकरच जातो आहे, कारण आता काही बाकी नव्हतं ते करण्यासारखं. सगळ्या स्लाईड वगैरे ज्या आहे त्या आम्ही परत केल्या होत्या. बाकी आता काही असं वाटत नव्हतं की करावंसं, म्हणून आता जे आहे ते निघालो आहे आम्ही. हे 6 वाजेपर्यंत सुरू असतं आणि आम्ही 4ला निघालो आहे. पार्किंग बघा पूर्ण पॅक आहे, बाईक्स पण भरपूर दिसत आहे. सकाळी आलो तेव्हा नव्हती इतकी गर्दी, पण लोक जे आहे थोडे उशिरा येतात. तर तुम्ही कधी व्हिजिट करताय ते नक्की एक वेळेस या. हे ठिकाण आपल्याला खूप जास्त आवडेल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.